तुम्ही गावाला जाणार होता ना? सुदैवानं भावाचा फोन आला की काकाचा मुलगा तिकडे पोहोचलाय म्हणून मग थांबलो आणि परत आलो. काका कोणाला फोन करतेस? फोन पूर्वा कुठे पाहशील? पूर्वा इथे जास्त आवाज केलास ना तर वृंदा कुठे निघालायस? बाहेर कुठे जायचं नाही. खरं खरं सांगा तुम्ही पूर्वाला कुठे ठेवलंय? ती माझ्या माणसांच्या ताब्यात आहे. घे हे फोन घे घे. पण इथे काय चाललंय त्यांना अजिबात कळता कामा नये. हॅलो वृंदा, ग पूर्वा कुठे आहे? पूर्वा ती 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 झोपली आहे. हो बरोबर आहे. आवराआवर करून दमला असाल ना? नाही, मला एकदा वाटलं दमून झोपली असेल ती, पण तिचा फोन का स्विच ऑफ आहे? पूर्वाचा फोन बॅटरी संपली असेल. काय झालं ग वृंदा? असं का बोलतेस तू? दोघी ठीक आहात ना? हो, आम्ही ठीक आहोत. वृंदा काय झालंय? काही नाही, बाबांची आठवण आली. हे बघ वृंदा, तू काळजी करू नको. अगं तू एकटी नाही आहेस, आम्ही आहोत ना सगळे तुझ्यासोबत. आणि आम्ही आता लगेच घरीच येतो. रडू नकोस हा. पूर्वा झोपली आणि घरात एकटी आहेस ना म्हणून घाबरली असशी. शांत हो बघू. गुड. रडून घे, जितकं रडायचं रडून घे, पण सगळे आले ना की चेहरा हसरा ठेवायचा. हसरा. कोणाला काही कळू द्यायचं नाही, नाहीतर पूर्वाला मी नाही. सगळे आले तरी हाताची घडी तोंडावर बोट. तुम्ही असं का करताय? हळू. एवढी गर्दी होती यार. आणि किती ट्रॅफिक. तरी बरं शॉर्टकटने आलो म्हणून पोहोचलो आपण. बघ, कोणाला काही कळलं तर पूर्वा जिवंत राहणार नाही, लक्षात ठेव. चल बस बस इकडे बस बस. ए बघितलं ना माझ्या ड्रायव्हिंगचं स्किल बघितलंस ना? अरे हो, तुला तर शाबासकी द्यायलाच हवी. थँक्यू. मस्त गाडी चालवतोस. आणि तुला माहितीये का, म्हणूनच मी तुला ड्रायव्हर म्हणून ठेवलंय. मी सॉरी म्हणाली आहे. ड्रायव्हर नाही नाही, तू भेट आता. मी सॉरी म्हणाली आहे ना. एक दादा म्हणाली ताई, या ना प्लीज, मला सोडवा इथून. सॉरी. हे बघ सिद्धेश्वर, काय करणार तू? मी सॉरी म्हणाली आहे. मी तुम्हाला नाही हाक मारू शकत आहे. आवाज केला तर भुवन काका वृंदाला. मॅडम बोल ना. मॅडम! मॅडम ना काय हाक मारते? मॅडम! हा? मॅडम मॅडम काय? मॅडम मॅडम म्हणाली तू मला. एक मिनिट. मॅडम अजून आलेल्या नाहीये. म्हणजे कुठे गेल्या? आपण लवकर नाही का आलो, त्या अजून पोहोचल्याच नाहीये. ए मला बस. अरे इकडे बस ना, एवढी जागा आहे ना, बस ना तिकडे. काय झालं वृंदा? तू अशी एकटीच का बसलीयस? बरं वाटत नाहीये का तुला? पूर्वा कुठे?
कसं सांगू तुम्हाला? सांगितलं तर तिला मारतील. तुम्ही भांडलात का दोघी? म्हणाली वृंदा, आम्ही काय विचारतोय? कुठे गेली पूर्वा? पूर्वा ना ती बाहेर गेली आहे. बाहेर गेली? हो, बाहेर गेली ते ठीक आहे, पण कुठे? अस्मिता, तुझा बालपणीचा खजिना आणि सरांच्या आठवणी, त्याची जी पेटी आहे ती याच खोलीमध्ये आहे ना? हो. तुम्हाला पाहिजे? हो. ताई ये ना, सोडव ना मला ताई. राजी, एक मिनिट. अरे आधी तिच्या मनातली शंका तर दूर होऊ दे. वृंदा आणि पूर्वाला पाहू देतं तिला? मी इथे मला असं बांधून ठेवलंय आणि वृंदा त्या दृष्ट भुवन टकाच्या तावडीत सापडली असेल. चल. वृंदा मॅडम, तुम्हाला एवढा उशीर कसा झाला? अगं ट्रॅफिक लागला खूप. हो, तुम्ही बसा, मी पाणी आणते. नाही, मला नकोय. हा. वृंदा, सगळं ठीक आहे ना? अस्मिता, झालं ना तुझं समाधान? अगदी साहेबांसारखी आहेस. आपली माणसं डोळ्यासमोर दिसत नाही ना तोपर्यंत तुझा विश्वास बसत नाही. साहेबही तसेच होते. हो, आपल्या माणसांसाठी फार आग्रही होते ते. केवढी गर्दी ती गणपती विसर्जनाला. हा, पण राजी, हा थकवा दूर करायचा असेल ना विसर्जनाचा, तर चहा घ्यायला हवा. हो, मी ठेवते चहा. बसा ना तुम्ही. नको, आम्ही जरा निवांत बाहेर जाऊन येतो. चल. वृंदा, मला सांग, पूर्वा कुठे? म्हणजे ती उठली का? पूर्वा झोपलीये? मॅडम, पूर्वा तर बाहेर गेलीये. बाहेर गेली? नाही, पण मला वृंदाने सांगितलं की पूर्वा झोपली आहे. पण आम्हाला तर ही म्हणाली की पूर्वा बाहेर गेलीये म्हणून. हो. वृंदा, काय झालंय? मी आल्यापासून बघते तू काहीच बोलत नाहीस. कसला इतका विचार करतेस? आणि मुळात तू मला एक सांगितलंस, ह्यांना एक सांगितलं. काय नक्की कुठे आहे पूर्वा? दाजी, मला तर असं वाटतं की माझा पुनर्जन्म झाला. काहीतरी पुण्याई केली होती म्हणून पुन्हा एकदा साहेबांपर्यंत पोहोचलो. काय झालंय अगं? तुझा चेहरा असा का दिसतोय? तू बोल ना. तू आल्यापासून काहीच बोलत नाहीयेस. तू आमच्यापासून काही लपवत नाहीयेस ना? तुमचा फोन आला तेव्हा ती झोपली होती, आता बाहेर गेली. बरं, ती फोन चार्ज करून घेऊन गेलीये का घरीच ठेवलाय फोन? पूर्वाचा फोन इथे आहे. अगं सांग ना त्यांना की पूर्वा फोन घरीच विसरून गेले म्हणून.
तुम्ही गावाला गेला होतात ना? हो, माझा काका सिरियस होता म्हणून गावाला निघालो होतो, पण माझी बस चुकली आणि नंतर भावाचा फोन आला की तो तिकडे पोचलाय म्हणून आणि काका ठीक झालेत म्हणून मग गेलो नाही आणि इथे परत आलो. वृंदा तू हे आले ते सांगितलं का नाहीस मला आत्ता? आणि तुला माहित होतं ना मग? नाही, मीच तिला सांगितलं होतं कोणाला सांगू नकोस, आपण सरप्राईज देऊया म्हणून. तुम्ही येईपर्यंत जरा आत पडलो होतो, तुमचा आवाज ऐकला आणि जाग आली. बसा ना तुम्ही, मी चहाच ठेवते. नाही, मला एक अर्जंट काम आहे, तुम्हाला भेटण्यासाठी आलो होतो, बस निघतो आता. बसा ना. अहो 5 मिनिटात तर होईल चहा. हा आणि हो, विसरलेच, बाबांनी ना एक पत्र दिलं होतं तुमच्यासाठी. बाबा गेल्यानंतर तुम्हाला पाठवायचंच राहिलं ते पत्र. बसा, मी ते पत्रही घेऊन येते. पत्र? बरं ठीक आहे, पण जरा लवकर. हो हो, या बस. फोन. हं? फोन. हां, फोन. म्हणाले चहा ठेवतो. प्लीज बसा ना तू. हो. प्लीज. भुवननी काय छान चिठ्ठ्या काढल्यात. एकमेका शेजारी तोंड बंद, ती उघडणारे, ओवलेत एका साखळीत एक संद. मदत करतो शोधाच्या खेळा, कधी न मिटणारा अज्ञाताचा डोळा. अस्मिताला बराच वेळ लागला नाही. येते. आणि काय मला जरा घाई आहे जायची. हो, ते येतील, चहा घ्या आणि मग. फारच अर्जंट काम आहे का? हो, खरंच अर्जंट काम आहे. चहाचं राहू द्या, मी ते पत्रही पुन्हा कलेक्ट करतो. नाही, थांबा ना, मॅडम येतील एवढ्यात. नाही पण पत्र. हो, थँक्यू. आधी माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या, मग घरी जा. आम्ही कोणीही घरी नसताना तुम्ही का आला होतात परत? माझ्या कपाटाला हात कशाला लावला होतात? कपाट? मी? अस्मिता, असं काय करतेस तू? अगं, मी तुझ्या वडिलांचा एकेकाळचा सहकारी होतो. मी
गणपतीसाठी आलो होतो, तुम्हाला भेटण्यासाठी आलो होतो. आणि तू तू माझ्यावर संशय घेतेस? काल तुम्ही चिठ्ठ्या बनवला तो फक्त खेळ नव्हता, तर माझ्या ऑफिसमध्ये कुठे काय ठेवलंय याचा शोध घेत होता तुम्ही. माझ्या ऑफिस मधल्या कॅमेऱ्याची जागा बदलली आहे. किल्ल्यांचा जुडगा त्याच्या नेहमीच्या ठिकाणी नाहीये आणि कपाटातल्या फाईल्सही वर खाली झाले. तुम्हाला काय वाटलं हे सगळं मला कळणार नाही? मला मघाचीच तुमचा संशय आला होता आणि म्हणूनच बाबांच्या पत्राचा बहाणा करून मी तुम्हाला इथे थांबवून घेतली. का केलं तसं? बोला ना, का केलं हे सगळं? माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळाल्याशिवाय मी तुम्हाला इथून जाऊ देणार नाही. आत्ता मी एकटा आहे आणि हे सगळे एकत्र आहे. समुपचाराने वागून सटकायला लागणार आहे, नाहीतर शेवटचा उपाय आहे माझ्याकडे. अस्मिता, मी चुकलो, मला माफ कर. मी चुकलो मी, मला माफ कर. अहो पण का केलं हे सगळं? का? कसं सांगू तुला? अस्मिता, तुझे बाबा गेले आणि माझा एक खूप मोठा आधार गेला. त्यातच माझे छुपे शत्रू मला त्रास देऊ लागले. माझ्या जीवाला धोका होता. मी कसा जगत होतो माझं मलाच माहित नव्हतं. पण त्याचा आणि माझ्या घरात चोरासारखा वावरण्याचा काय संबंध आहे? आहे, संबंध आहे. मी मान्य करतो. मी मान्य करतो की मी चुकलो, मी कपाट उघडलं. पण ते एका कारणासाठी. त्यात एक फाईल आहे जोगदंडांच्या विरुद्धच्या केसची. ती फाईल तर मला वापणीसाठी दिली होती. त्याच्याशी तुमचा काय संबंध? संबंध आहे. जोगदंडाच्या विरुद्ध जी माणसं आहेत त्यांनी मला ते सगळे पुरावे आणायला सांगितले आणि त्या बदल्यात ते मला भरपूर पैसे देणार होते. त्याची मला नितांत गरज होती आणि म्हणून मी हे नाटक केलं. शी, ती घाणेरडं कृत्य केलं हो तुम्ही. प्रभाकर अग्निहोत्रींना देव मानायचात ना? मग त्यांच्याच देवळात येऊन त्यांच्याच गाभाऱ्यातनं तुम्ही देव चोरायला निघाला होता. विश्वासघात केलाय तुम्ही आणि आमच्यापेक्षाही आईच्या भावनांशी खेळलाय. का केलं तसं? आहोत तुम्हाला पैशांची गरज होती तर आम्हाला सांगायचं, इथेही आसरा मिळाला असता तुम्हाला. पण ही बेईमानी का केली? याचं उत्तर नाही माझ्याकडे. पण अगं, तुझ्या बाबांचा जुना सहकारी त्यानं खूप मदत केली की काळी मी. याची आठवण ठेवून तरी मला माफ कर. जर मी हे काम केलं नसतं तर त्यांनी मला ठार मारलं असतं. मला माफ तरी कसं करू आणि शिक्षा तरी काय दे? पूर्वा कुठे आहे? कुठे आहे पूर्वा? पूर्वा कुठे? मला खरोखरच माहिती नाही. खोटं बोलताय तुम्ही. ताई यांच्याच माणसांनी पूर्वाला लपवून ठेवली आणि यांनी तिला जीवे मारण्याची धमकी दिली, म्हणून तर मी आतापर्यंत गप्प होते. चाल बाजूला हो. चल. जास्त हुशारी केलीत ना तर ही पिस्तूल मला चालवावी लागेल. धमकी कोणाला देताय? मी मरणाला घाबरत नाही. अच्छा, मग मरायला तयार हो.
अजय, गोळी मारायचीच असेल ना तर मला मार. अस्मिताच्या केसाला धक्का लागला ना तर याद राख. अरे या बाप्पाने आयुष्य दिलं ना ते या घरासाठी, या माणसांचं रक्षण करण्यासाठी दिलंय, कळलं? नमक हराम आहेस तू, नमक हराम. वाडकर, मला मारलत ना तर ती माणसं पूर्वाला सोडणार नाहीत. पूर्वा कुठे आहे? पूर्वा पूर्वा माझ्या ताब्यात नाहीये. मला धमकी देणाऱ्या माणसांच्या ताब्यात आहे ती. त्यांना हवा तो पुरावा मिळालाय असं सांगितलं तर ते तिला सोडते. कुठे आहेत ती माणसं? ते सगळे गेटवर उभे आहेत. मी त्यांना सांगून येतो. एक मिनिट, मी पण येणार तुझ्या बरोबर. माझ्या बरोबर कोणाला पाहिलं तर ते तिला सोडणार नाहीत. बघा, विश्वास ठेवा माझ्यावर. मी हे सगळं नाईलाजाने करतोय. पूर्वाला काही व्हावं असं मलाही वाटत नाही. ठीक आहे, पण तरी काही झालं तरी तुम्ही एकटा जायचं नाही. अस्मिता, कसं समजावं तुम्हाला? बरं बरं ठीक आहे. पूर्वाला बघितल्यावर नंतर मला सोडा. तिला पाहिल्यावर मला सोडा ना, तेवढंच म्हणतोय. चल. पूर्वाला बघितल्यावर नंतर मला सोडा. चल. मी गेट जवळ जाऊन त्यांना इशारा करतो. मग ते पूर्वाला सोडते. तेव्हा तरी मला सोडाल. मी दगाबाजी करतोय असं वाटलं तर त्या क्षणी गोळी घालीन. नेमबाजी अजून विसरलो नाही मी. लवकर दाजी, सोडू नका त्याला. पूर्वा काळजी करू नकोस. आता आम्ही आलोय ना. ताई, पूर्वा, त्याने तुला काही केलं नाही ना ग? शांत शांत. पूर्वा, बाळा, तू काहीच आवाज का नाही केलास?
अगं निदान आम्हाला एक हाक तरी मारायची होतीस. कसं करणार होते आवाज? वृंदाच्या जीवाला धोका होता. त्याने सांगितलं मी काही केलं असतं तर त्याने वृंदाला काय? अगं मला सुद्धा त्यांनी ही अशीच धमकी दिली होती की जर मी तोंड उघडलं तर ते पूर्वाचा जीव घेतील. शांत व्हा, शांत शांत व्हा, शांत. आता आम्ही आहोत ना सगळे. अजिबात रडू नका. डोळे पुस, डोळे पुस. पण काका मी सुद्धा बेसावच राहील. असं का झालं हो? आपण सगळेच बेसावत राहील. स्मिता, त्यानं मला एक दोनदा हिंट दिली. काय रे? अरे दचकलास? काय झालं? घाबरलास का तू? नाही नाही काही नाही. तुम्ही एकदम अचानक मागून आलात ना म्हणून जरा. भुवन, साहेबांचा ड्रेस. पण त्याचं वागणं मला खटकलं नाही. मला वाटलं मित्र आहे, शंकाच नाही आली. हो ना, तुमच्यासारखेच वाटणारे भुवन काका असं काही वागतील अशी शंका तरी कशी येणार? माणूस इतका बदलू शकतो हे मला आज कळलं. तो गेटवर होता ना तेव्हाच मी त्याला गोळी झाडणार होतो. पण पूर्वा कुठे होती हे आपल्याला ठाऊक नव्हतं. नाही तर त्याला मी सोडला नसता. किंवा जरा जरी आधी सापडली असते तर काहीतरी नक्कीच करता. सॉरी मॅडम, तो नाही सापडला. जाईल कुठे? सापडेल तो. पण वाडकर काका, भुवन काका सांगत होते त्याप्रमाणे परिस्थितीमुळे गुन्हेगार झाले असतील का ते नाटक करत होते? या सगळ्या मागे त्यांचा काय हेतू होता हे कळायलाच हवं. सेठ म्हणाले जोगदंडांबद्दल माहिती काढा. या सगळ्या मागे ते आहेत का हे कळायलाच हवं. कारण ते पुरावे त्यांच्या विरुद्ध होते. आणि अस्मिता, भुवनच्या गावी सुद्धा आपल्याला चौकशी करावी लागेल. त्याचे काका खरोखरच आजारी होते की नाही. भुवन काका इथे नक्की कशासाठी आले होते हे शोधायलाच हवं आपल्याला. वृंदा आणि पूर्वाशी ज्या तऱ्हेने तो वागलाय ना, त्यामुळे एक कळलं की माणूस राक्षस बनू शकतो. ते आपल्या घरावर वाईट नजर ठेवून होते, पण गणपती बाप्पांनीच त्याचा हेतू ओळखला आणि धुडकावून लावला. विघ्न दूर झालं. आज वृंदा आणि पूर्वा वाचल्या त्या फक्त बाप्पामुळे. गणपती गेल्यानंतर घर बंद नसतं ठेवायचं. कोणीतरी घरी थांबायला हवं ग. पूर्वा आहे ना, पूर्वा थांबेल. मलाही यायचंय विसर्जनाला. पूर्वाने मिस्ड कॉल का दिला असेल? वृंदा, मी आल्यापासून बघते तू काहीच बोलत नाही. पूर्वा, पूर्वा, ताई. नाही नाही, मी हे सगळं आहे ना ताईला सांगणार आहे. पूर्वा, ताई, ताई वाचव मला प्लीज. पूर्वा शांत हो, शांत हो. पूर्वा, मी आहे तुझ्याजवळ. शांत हो.
पूर्वा अगं मी इथेच आहे, मी फोन घेते, मी आहे तुझ्याजवळ. हा मी फोन घेऊन येते. शांत. बोल सेठ. अरे नाही ना, ती अजूनही सावरलेली नाहीये. झोपेत अचानक दचकून जागी होती ती, म्हणूनच फोन घ्यायला उशीर झाला मला. नाही नाही, अरे तुला इथे यायची गरज नाहीये. नाही, डॉक्टर येऊन गेले काही वेळापूर्वी, दोघींनाही तपासून गेलेत. हो हो, वाडकर काका म्हणाले ते पोलिसांच्या मदतीने भुवनचा शोध घेणार आहेत. ताई सेठ मी तुला नंतर फोन करते प्लीज. ताई ताई वाचव ना मला. वा, शांत हो, शांत हो, ये इथे. शांत. मी आहे, मी आहे तुझ्याजवळ. शांत. वृंदा बरी आहे? नाही, अजून ती नाही सावरली. दाजी, पूर्वाला या धक्क्यातून सावरायला आणखीन वेळ लागेल. बिचारी पूर्वा, तिच्यासाठी हे सगळं अनपेक्षित होतं आणि ह्याचाच तिला जास्त धक्का बसलाय. ती बिचारी त्या भुवनच्या तावडीत एकटी सापडली होती. त्याचे लहानपणापासून आपण पूर्वाला खूप जपलंय हो. घरात सगळ्यात लहान असल्यामुळे तिचे खूप लाड झाले. सतत कोणाच्या ना कोणाच्या प्रोटेक्शन मध्ये ती. आणि अचानक हे सगळं घडल्यामुळे आईने भुवन काकांची जी इमेज तिच्या डोळ्यासमोर उभी केली होती, तेच भुवन काका असं काही वागतील असं तिला स्वप्नातही वाटलं नव्हतं. त्या भुवन काकांनी तिला डांबून ठेवलं होतं तेव्हा तिची काय अवस्था झाली असेल. काही झालं तरी त्या भुवनला तर मी शोधणारच. त्याला शिक्षा होताना पूर्वा बघेल तेव्हाच ती शांत होईल. दाजी, बाबा असताना भुवन काका कुठे राहायचे तुम्हाला माहितीये? हो दाजी, मला माहितीये, बरीच वर्ष झाली. पण कदाचित अजूनही ते तिथे जात येत असू शकते, किंवा कदाचित तिथेच राहत असतील तर, किंवा म्हणजे आधी तिथे राहत असतील तर आजूबाजूच्या जुन्या लोकांना त्यांच्याबद्दल काहीतरी माहिती असेल. बाबांच्या बोलण्यात आलं होतं की ते मालाडहून यायचं, पण ते मालाडलाच राहायचे की नाही हे माहित नाही. आणि जर ते मालाडमध्येच राहत असतील तर कुठे असतील नेमके, कसं शोधायचं हो त्यांना? तुझा बालपणीचा खजिना आणि सरांच्या आठवणी, त्याची जी पेटी आहे ती याच खोलीमध्ये आहे ना? दाजी, आत्ता कुठे निघाला दाजी? दाजी, 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 अहो काय स्टोर रूम मध्ये आणि ही ब्रीफकेस? भुवनचं घर? दाजी, मग हे नक्कीच मालाडच्या आसपास कुठेतरी असणार.
कारण अशी बंगलावजा घरं ना तिथे खूप आहे. तो अजूनही तिथे जात असेल का हो? किंवा तिथले आसपासचे लोक त्याला ओळखत असतील? खर तर हा फोटोही खूप जुना आहे आता. ह्यात आता बदलही झाला असेल. त्याची शांत व्हा. मलाही त्या भुवनचा तितकाच राग येतो. आपल्या पूर्वाशी किती क्रूरपणे वागलाय. आणि त्याही पेक्षा जास्त महत्वाचं, तो बाबांसोबत इतकी वर्ष काम करून त्यांच्या मुलांसोबत असं कसं वागू शकतो? आई बाबांच्या प्रेमाची ही परतफेड केली त्याने. ताई पूर्वा, ताई ताई प्लीज वाचव ना मला. ताई पूर्वा, ताई पूर्वा ग, ताई वाचव पूर्वा, ना. अगं मी आहे इकडे. काय झालंय पूर्वा? पूर्वा शांत हो, शांत हो. जा घेऊ. हे बघ, मी आहे ना. शांत. पूर्वा, ताई तू परत आला. ताई ताई तू परत आला. पूर्वा, हे दाजी आहे तू. पूर्वा शांत हो, दाजी येते. दाजी, पूर्वा आणि वृंदा सावरायला खूप वेळ लागणार. अशा परिस्थितीत त्यांना घरी एकटीला ठेवणं फार धोक्याचं आहे. मला असं वाटतं आपण या दोघींनाही आत्याकडे नेऊन ठेवू आणि राकेश आणि समीरला यांच्याकडे लक्ष द्यायला सांगू. घर वस्तीतलं घर वाटत नाहीये. म्हणजे अशी घरं साधारण मालाड जवळच्या मड, मालवणी या एरियात आहेत. बरोबर बोललास. तिथलाच भाग अजूनही बदललेला नाही. अदरवाईज बाकी सगळीकडे तर आता टॉवर्स झाले. सिट, आम्ही एक काम करतो. दाजी आणि मी पूर्वा आणि वृंदाला आत्याकडे सोडून येतो. मग आपण शोध मोहिमेला सुरुवात करूया. मॅडम, शोध आम्ही सुरू करतो, तुम्ही नंतर जॉईन व्हा. म्हणजे तोवर थांबायचं कशाला ना. गुड, काहीच हरकत नाही. पण प्लीज काळजी घ्या. मॅडम, सीड आहे ना सोबत, काही गोंधळ होणार नाही. तुम्ही नका काळजी करू. एक गोष्ट लक्षात ठेवा, छोट्यातली छोटी चूक सुद्धा खूप महागात पडू शकते. सो प्लीज बी अलर्ट. मला कुठलीही रिस्क घ्यायची नाहीये. येस मॅम, आय प्रॉमिस आम्ही कुठलीही रिस्क नाही घेत. जे काही पाऊल उचलायचं आहे ते तुम्ही आल्यानंतरच उचलू. गुड. चल. काय रे, काय झालं? काही नाही गाई, जस्ट टोचलंय ना, दुखतंय मला. सांगितलंय कोणी रे ती भिकबाळी घालायला? आजकालचा ट्रेंड आहे, तुला नाही कळणार. कळलं ना? ट्रेंड आहे म्हणे. आणि दुखतंय तर ते हेल्मेट सारखं काढ घाल कशाला करतोस? ए, तू शिकवायची गरज नाही, मला कळतंय काय करायचं ते. बरं, आता इथे का थांबलोय हे सांगशील? म्हणाली आपण मड मालवणी मधली जवळजवळ सगळी घरं बघितली. अरे नाही, अजून शोधूयात ना, आपल्याला नक्की सापडेल. म्हणाली त्या फोटो सारखं सिमिलर घर सापडायला पाहिजे ना. आणि जर का ते घर पाडलं असेल तर जुनं घर आहे ना ते. हा मॅडम, नाही अजून नाही सापडलं घर, पण तुम्ही येईपर्यंत नक्की सापडेल. तुम्ही काळजी नका करू. हो, बाय. भुवन काय करतोयस? भुवन सोड. भुवन सोड मला, सोड. भुवन,
भुवन अरे सोड मला, जाऊ दे. असं काय करतोस बाळा? मला रोज कामावर जायला उशीर होतो. नाही तर येते येते म्हणतेस मग येत नाही. भुवन अरे काय करतोयस असं? मी नक्की येईन हा लवकर, जाऊ दे मला. आता तरी कामावर जाऊ का मी? हो. हा, गुड बॉय. काय पाहिजे? कोण तुम्ही? हो काय पाहिजे लवकर बोला मॅडम. आधीच या भुवनमुळे उशीर झालाय मला. आता काय घरात बसू की काय मी? आणि घरात खायला कोण घालेल मला? एक काम होतं. हे घर कुठे बघितले तुम्ही किंवा या एरियात आजूबाजूला कुठे आहे? प्लीज सांगा ना जरा. पाहिल्यासारखं तरी वाटतंय मला. इथे ना एक विहीर आहे. विहीर बुजवली आता. इथे 2 बंगले आहेत. इथनं डाव्या बाजूनी सरळ जा. कुठला तरी एक रिसॉर्ट आहे. तिथे विचारा तुम्ही. तिथे नक्की कोणीतरी सांगेल तुम्हाला. नक्की हेच घर होतं? वाटतंय तरी असंच. थँक्यू. इथून डाव्या हाताला जायचं. हा डाव्या हाताला जा. थँक्यू थँक्यू. थँक्यू. ठीक आहे बाळा, मी लवकर येते. काका हा बंगला कुठे आहे? हा बंगला पुढे जाऊन तुम्ही लेफ्ट मारा. लेफ्ट की राईट? आपला राईट आणि सरळ बंगला आहे. एक मिनिट, तुम्हाला लेफ्ट म्हणायचंय का? हो हो ते लेफ्ट. हा. आणि सफेद कलरचा गेट आहे हा. तोच बंगला. आणि रस्ते थोडे खराब आहे, सांभाळून जा. थँक्यू. सीट इथे घे. बघूया. मला वाटतं हेच ते घर आहे जिथे भुवन राहत होता. पण आता तो घरात असेल. चल बघू. थांब, मॅडमना कळूया.